श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभ चंदनवाडी येथे आयोजित करण्यात आला होता। या समारंभाचे आयोजन स्वामी फाउंडेशनच्या प्रिया महेश कदम यांनी केले होतं। या समारंभात मोठ्या प्रमाणावरती महिलांनी येथे उपस्थिती दर्शवली। या समारंभात महिलांना हळदी कुंकू लावून आकर्षक असे वाहन भेट म्हणून देण्यात आले। स्वामी समर्थ महाराज मठ यांचे हे यंदाचे हळदी कुंकवाचे 4थे वर्ष आहे। या परिसरातील विभागातील महिलांनी या उपक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद दिला। स्वामी हे आमच्याकडून सेवा करून घेत असतात। हळदी कुंकू हे एक सद्भावना, समाजात समता एकता असावी, गृहिणीकडून एकमेकींचा सन्मान करून घेता यावा, एक सद्भावना, एक प्रकारचा आदर राखण्याच्या दृष्टिकोनातनं हा उपक्रम येथे राबवण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली। तर स्वामी आमच्याकडून अशा प्रकारे विविध प्रकारे सेवा करून घेत असतात। स्वामींची अशीच सेवा आमच्याकडून यापुढे देखील होत राहावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना असल्याचं प्रिया कदम यांनी सांगितले। आपलं यंदाचं श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट या मठाचं 4थं हळदी कुंकू आहे आणि त्याला खरंच आपल्या या पूर्ण विभागाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल मी सर्वांचे एकतर मनापासून आभार पण मानते आणि स्वामींनी आपल्याकडून ती एक सेवा करून घेतली। हळदी कुंकू एक म्हणतो ना आपण सद्भावना, नंतर समाजात एक एकता असावी, नंतर सद्विचार, गृहिणींकडून होणारा गृहिणींचा आदर सत्कार, या सगळ्या संपूर्ण 4ही गोष्टींचं एकता राखण्याचं प्रतीक आहे आणि ते आपल्याकडून स्वामी करवून घेत आहेत आणि आम्हाला ही दिलेली स्वामींची सेवा अशीच यापुढे आमच्या हातून होत राहावी आणि ही समाजातली जी एकता आहे ती कायम अशीच टिकून राहावी। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाणे खोपट एसटी डेपो समोर ठाणे शहर महाविकास आघाडीतर्फे एसटी महामंडळाच्या मनमानी भाडेवाढी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आलं। त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, धर्मराज्य पक्ष, शेकाप तसेच आप पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या। बीजेपीच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील चुकीच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनता प्रचंड महागाईने होरपळून निघाली आहे। जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत। अशातच महाराष्ट्र सरकारने सुमारे 15% एसटी भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेला काळं फासलं आहे। त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे। या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे केंद्रीय राज्य स्तरावरील प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, आपचे सतीश सदूचा, शेकापचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर, कृष्णा कोळी, ज्योती ठाणेकर, त्याचबरोबर स्मिता वैती, निशिकांत कोळी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। ही एसटीची तिकिटावरील दरवाढ त्वरित रद्द व्हावी
या संदर्भाचं निवेदन राज्य वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एसटी डेपोचे व्यवस्थापक यांना महाविकास आघाडीतर्फे देण्यात आले आहे. नहीं चलेगी, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. एसटीची 15% भाडेवाढ केली आहे. ही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे. एकीकडे उत्पन्नाची साधनं कमी होत असताना गोरगरीब मात्र भरडले जात आहेत आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे. म्हणजे नोकरशहा किती मुजोर झाले आहेत. मंत्र्याच्या फाईलवर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे. ज्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायची, टीकेचा धनी हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील ते षडयंत्र आहे. त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी, तो त्याचा अधिकार आहे. मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे, पण पुढे येऊन ही त्वरित रद्द करावी. तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालंय. त्या नंबर प्लेटच्या टेंडर मध्ये 1000% घोटाळा आहे. 1000%. बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट 200 रुपयाला मिळते ती ते 800 रुपयाला देणार आहे. ते सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही. ते सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलंय. ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा 2 कंपन्यांना दिलेलं आहे. या टेंडर मध्ये आणि भाडेवाढीमध्ये झालेला जो अन्याय आहे, भाडेवाढीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला, हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी. एकीकडे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी यांनी जनतेचा पैसा, टॅक्सपेअरचा पैसा लुटला आणि निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीची योजना आणली. आता लाडक्या बहिणी सुद्धा दुःखात आहेत, कारण का त्या जरी त्यांना हा पैसा मिळत असला तरी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद केलेले आहेत. भ्रष्टाचार आणि महागाई एवढी बोखाळलेली आहे आणि त्यातच त्यांनी ही एस टी भाडेवाढ म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणींचं हे देणं, आमिष दाखवणं, ते चालू करणं, दुसरीकडे टोल रद्द करणं आणि त्याची भरपाई करण्यासाठी जो गरीब या महाराष्ट्रातला जो सामान्य वर्ग आहे, जास्तीत जास्त ज्या ह्याने प्रवास करतो एस टी, त्या एस टीमध्ये अचानक 15% भाववाढ ह्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे कारण दाखवतात की एस टी तोट्यात आहे. 1960 सालापासून एस टी तोट्यात आहे. एस टी ही सोशल सिक्युरिटी आहे. एस टी ही जनतेसाठी दिलेलं अनुदान आहे, जनतेसाठी दिलेली सोय आहे आणि ती इतर खर्चातूनच भरून काढून ती एस टी चालवायची असते. कारण का एस टी नफ्यात कधी येऊ शकत नाही, हे काळ्या दगडावरचं सत्य आहे. परंतु केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठी आणि टेंडरमधून पैसे गोळा करण्यासाठी एस टीचे डेपो असतील, या ठिकाणी रस्ते असतील, इतर अनेक गोष्टी असतील, त्याच्यामधून टेंडरिंग करून हे गब्बर होत चाललेत. शिंदे सरकार गब्बर होत चाललेत, हे फडणवीस सरकारमधले मंत्री गब्बर होत चाललेत आणि लोकांना ह्यांनी देशदोडी लावले. कोकण, विदर्भ, मराठवाडा, अगदी कर्नाटकपर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, कोपऱ्यापर्यंत जाणारी लोक एस टीने या ठिकाणी हवाल दिला आहेत. 15% जर भाववाढ झाली तर एखादं तिकीट जर 500 रुपये असेल, कोकणात जायला 700 रुपये असेल, तर त्याच्यावर 15% म्हटलं की 100 रुपयाची सरळ वाढ. लोकांनी पैसे आणायचे कुठून? लोकांच्या खिशात पैसे नाही आहेत. या ठिकाणी आत्ता एवढी महागाई पसरलेली आहे, बेरोजगारी पसरलेली आहे, लोकांना रोजगार नाही आहेत, लोक हवाल दिले आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे, जेणेकरून विरोधी पक्ष सक्षम आहे जनतेचा आवाज उठवायला. हे दिसलं पाहिजे, कुठेतरी सत्ताधाऱ्यांवर कायम दबाव राहिला पाहिजे आणि म्हणून हा जर दबाव कायम राहिला तर देशातील जो आर्थिक समतोल आहे, सामाजिक समतोल आहे, तो टिकून राहील आणि त्याच उद्देशाने हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे.
स्वप्नवत वाटणारी बुलेट ट्रेन आता सत्यात उतरली असली तरी विजेवर धावणाऱ्या भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासामध्ये आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी बोरीबंदर ते कुर्ला या मार्गावरती पहिली विजेवर चालणारी रेल्वे धावली होती. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकामध्ये एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावरती विजेवरती धावणाऱ्या डीसी ट्रेन भागांचे प्रदर्शन भरण्यात आलं होतं. यावेळी प्रवाशांच्या स्वागतासाठी भव्य रांगोळी सेल्फी पॉइंट येथे उभारण्यात आला होता. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आशियातील पहिली ट्रेन बोरीबंदर येथून रवाना झाली. जसजशी वर्षे निघून गेली तसतसे रेल्वेचे जाळे भारतभर पसरले. भारतीय रेल्वेची जगात 4थ्या क्रमांकात गणना होत असून 3 फेब्रुवारी 1925 रोजी विजेवर धावणारी पहिली ट्रेन बोरीबंदर ते कुर्ला या दरम्यान धावली होती. या ऐतिहासिक दिवसानंतर रेल्वेचा विस्तार झपाट्याने वाढलेला पाहायला मिळतोय. विजेवर धावणाऱ्या रेल्वेचा आज शतक महोत्सवी रेल्वेने साजरा केलेला आहे. या निमित्ताने ठाणे स्थानकामध्ये जुन्या रेल्वेच्या काही आठवणीत राहणारी सामुग्री प्रदर्शनात ठेवण्यात आल्याची माहिती ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांनी दिली आहे. सिस्टम में पहले ये था कि सिस्टम लगे थे, अभी लेटेस्ट सिस्टम है जो अभी लग रही है गाड़ी में, और ये जो है सो रेगुलेटर डीसी गाड़ी में लगते थे एक मिनट सर उधर ही रुके ये साइड देखिए खाली हाँ ये ठाणे अंमली पदार्थ विरोधी सेलचे अधिकारी अमोल देसाई यांनी मीरा रोड येथील 2 ड्रग्ज तस्कर 150 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी पावडर घेऊन ठाण्याच्या मानपाडा कॉम्प्लेक्समध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. ठाणे अंमली पदार्थ विरोधी सेलने सापळा रचून अटक केली. या दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे 25,88,000 रुपये किमतीची 152.50 ग्रॅम एमडीची पावडर जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या तस्कर मोमाईन मोहम्मद आरिफ निर्बान, मोहम्मद मुजमिल, लियाकतली नागोरी हे अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावं आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातून यांना अटक करण्यात आलेलं आहे. मोईन मोहम्मद आरिफ निर्बान, मोहम्मद मुस्लिम, लियाकतली नागोरी हे दोन्ही आरोपी ड्रग्ज विकण्यासाठी दुचाकीचा वापर करायचे आणि डिलिव्हरी दिल्यानंतर लगेच तेथून निघून जायचे. दोन्ही आरोपींना या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं. तर 5 फेब्रुवारीपर्यंत यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. तर या संदर्भातली अधिक माहिती ठाणे अँटी नार्कोटिक सेलचे वरिष्ठ अधिकारी राहुल मस्के यांनी दिली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना दिनांक 25/1/2025 रोजी पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की 2 इसम MD अंमली पदार्थ करण्याकरता चित्रसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार आहे. त्याप्रमाणे आपण ट्रॅप आयोजित केला होता. त्यामध्ये आपण 2 इसमांना ताब्यात घेतलेलं आहे 26 तारखेला. आरोपींना मी मोईन निर्बान राहणार मीरा रोड ठाणे आणि मोहम्मद नागोरी राहणार मीरा रोड ठाणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून आपण जवळपास 152.5 वजनाचा MD हा अंमली पदार्थ हस्तगत केलेला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध चित्रसर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपींची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तो मुद्देमाल कुणाकडून आणलेला आहे, कोणाला विक्री करणार होते, त्यांच्याकडून साथीदार कोण आहेत याचा संपूर्ण तपास सध्या चालू आहे. हा जवळपास 25,88,820 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. 152.5 ग्रॅम MDचा. यांची मोडस अशी आहे की मोठ्या प्रमाणावर जे विक्रेते आहेत यांना माल सप्लाय करायचा आणि त्या माध्यमातून मग ते सप्लाय केलेला माल खालची ग्राउंड लेवलला तो विक्री केला जाईल अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू असतं. ते सदरची MD विक्री करण्याचं त्यांच्या ताब्यात एक बाईक होती. ती बाईक देखील आपण जप्त केलेली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा कार्याध्यक्ष व माजीवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संदेश नंदिनी पुंडलिक पाटील यांचा वाढदिवस सकाळपासूनच विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत साजरा करण्यात आला. संदेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संध्याकाळी माजीवाडा येथील त्यांच्या घराजवळ व कार्यालयात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संदेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते, प्रदेश सरचिटणीस तसेच कोकण मर्चंट बँकेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे चेअरमॅन नजीब मुल्ला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मुंब्रा कार्याध्यक्ष अजिज वाटा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ठाणे परिवहन समिती सदस्य मोहसिन शेख,
युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष परवेज चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नित्यानंद वीरू वाघमारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर जिल्हा महिला कार्याध्यक्षा मनीषाताई भगत यांच्यासह माजी नगरसेविका नंदिनीताई पाटील, समाजसेवक पुंडलिक पाटील, जुईली पाटील, माजीवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, मान्यवर व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मेरे सारे नेबर्स के घर के बाहर कंट्री डिलाइट के दूध के पैकेट रखे हुए थे. आई वेस्टेड नो टाइम. गाड़ी गई ठीक है कौशिक
Happy birthday to you.